काका भावाचं लगीन ठरलंय, पत्रिका द्यायला आलोय. ही घ्या पत्रिका, लग्नाला नक्की या. अरे वा 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 म्हण्या, लयच खर्च केलेला दिसतोयस. विषय हार्डच करून टाकलायस म्हण. खर्च म्हणजे ही पत्रिका साधीच होती नव, रात्रीची लाईट लागत्या. आणि एवढंच नव, या पत्रिकात जेवढ्यांची नाव आहेत का नाही त्यांच्या खाली मोबाईल नंबर पण आहे त्यांचा. आईच्या गावात खतरनाक खर्च केलायस का? लगीन कुणाचं आहे? भावाचं लगीन आहे. त्यांनी सांग की लग्न पत्रिका छापणारी दिवसाला कमाई किती येते? 6 ते 7 हजार रुपये नुसती कमाई आहे तिची. ह्याच्यावरनं विचार करा आम्ही किती श्रीमंत आहे ती. बर नक्की येतो लग्नाला. आईला लगीन ठरल्यापासून मन्या लईच नाटके करायला लागलाय. त्याचं लगीनच कसं होतंय ते बघतो. सासऱ्यालाच फोन लावतो त्याच्या. हॅलो, तुमच्या मुलीच त्या मनीष खामकर वर लगीन ठरलंय नव्ह का? एक नंबरचा बेवडा आहे ती. दारू पिऊन सगळ्या गटारीत पडत असते. अजिबात तुमची पोरगी त्याला देऊ नका. वय काय बरोबर. आम्हाला वाटलेलंच तुम्हाला आमचं चांगलं झालेलं बघावणार नाही, म्हणून तर आम्ही पत्रिकेत सगळं मन्याचाच नंबर दिली ती. सॉरी काय पण उदे लग्नही होणारच. आई बघ पुरकीच्या पाचाच फोन आलाय. स्पीकर करतो, ऐक मग. हॅलो, पुरगीचा बाप बोलतो या. अहो आमची पोरगी पळून गेली पत्रिका छापणाऱ्यावर. आता कसं झालं कर लगीन.